नमस्कार मित्रांनो, मी संदीप स्वागत करतो तुमचं पुन्हा एका नवीन पाठात। चला तर बघूया आजचा पाठ। तर मित्रांनो, आजचा आपला पाठ आहे शाहू महाराज। लेखक आहेत यू म पठाण। आज आपण बालभारती मराठी पुस्तकातील जुन्या आठवणी ताज्या करणार आहोत। पाठ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो। कृपया चॅनल सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो। चला तर पाठाला सुरुवात करूया। गोष्ट आहे शाहू महाराजांची। ते भर उन्हाळ्याचे दिवस होते। दुपारच्या जेवणाची सुट्टी झाली। राजवाड्यातले आणि जवळपासच्या सरकारी बागेतले सगळे नोकर चाकर एकत्र आले। दुपारच्या वेळी खाण्यासाठी बांधून आणलेली भाकरी त्यांनी सोडली। उन्हाळ्यामुळे 2 घास पोटात गेल्याबरोबर तहान लागू लागली। पाण्याविना घास गिळत नव्हता। काही लोक जवळच्या हौदावर जाऊन पाणी पिऊ लागले, पण गंगाराम कांबळे याला मात्र प्रश्न पडला होता, आपण कसं त्या हौदाचं पाणी प्यायचं? नळ सोडून पाणी घेतलं तर त्या हौदाला शिवल्यासारखं होईल। मनात चलबिचल सुरू झाली। तहान लागली, घास गिळत नव्हता, जीव व्याकुळला। मग मात्र त्याला राहावेना। धाडस करून तो उठला। त्याने नळ सोडला। एवढ्यात कुणीतरी पाहिले। लगेच आरडाओरडा सुरू झाला। जेवायला बसलेले सगळे नोकर चाकर त्याच्या अंगावर धावून गेले। त्यांचा राग अनावर झाला। त्या सगळ्यांनी मिळून त्याची पाठ फोडून काढली। गंगाराम बिचारा महाराजांचा धावा करू लागला। आरडाओरडा थांबला। मारहाण बंद झाली। गंगाराम काकुळतीला येऊन महाराजांच्याकडे गेला। त्याच्या अंगावरच्या कपड्यांच्या चिंध्या झाल्या होत्या। मार खाऊन तोंड सुजल्यासारखे दिसत होते। महाराजांनी त्याला पोटाशी धरले। त्याचा जीव गलबलला। त्याच्या पाठीवरून मायेने हात फिरवत त्यांनी लोकांच्याकडे बघितले। महाराज त्यांना काही बोलले नाही, पण पोटाशी धरलेल्या गंगारामला ते म्हणाले, गंगाराम, आजपासून मी तुला नोकरीतून मोकळा करतो। तू स्वतंत्र धंदा कर। त्यासाठी जो पैसा लागेल तो मी देईन। तू असं कर, आपल्या कोल्हापुरात एक हॉटेल काढ। असे म्हणून मुद्दाम लोकांच्याकडे बघत महाराज म्हणाले, पाण्याचा कसा विटाळ होतो तेच बघायचंय मला। बोलल्याप्रमाणे महाराजांनी त्याला नोकरीतून मोकळे केले। चांगले हॉटेल काढण्यासाठी स्वतः त्याला पैसे दिले। भर वस्तीत त्याने एक मोठे हॉटेल काढले। ते चांगले सजवले। गंगारामचे हे हॉटेल हा सगळ्यांच्या चर्चेचा विषय झाला। लोक आपसात बोलू लागले, कांबळे नावाच्या माणसानं काढलेले हे हॉटेल चालणार कसं? कोण जाणार त्या हॉटेलात? लोकांच्या कल्पनेप्रमाणे खरोखरच त्या हॉटेलात कोणी जाईना। शिवाशिव होईल ही कल्पना अजून लोकांच्या मनातून गेली नव्हती। हॉटेल छान सजवले होते। जिकडे तिकडे टापटीप होती। पदार्थही सगळे स्वच्छ होते, पण वान होती ती गिऱ्हाईकांची। हॉटेल चालणार कसं हा गंगारामला प्रश्न पडला। गंगारामचा हा प्रश्न महाराजांनी बरोबर ओळखला। त्याची अडचण त्यांच्या लक्षात आली। मग त्यांनी एक युक्ती केली। ते स्वतःच रोज राजवाड्यातून बाहेर पडले की या हॉटेलवर यायचे। 4 घोड्यांची महाराजांची टमटम त्या हॉटेलसमोर नित्यनियमाने उभी राहू लागली। टमटम आली की लोक गर्दी करायचे। महाराज स्वतः तिथे चहा कॉफी घ्यायचे आणि आपल्याबरोबर लोकांनाही प्यायला लावायचे। महाराज कधी एकटे यायचे नाहीत। मोठमोठे अंमलदार, सरदार, इनामदार अशी मंडळी त्यांच्याबरोबर असायची। समाजातली अशी मोठी माणसे या हॉटेलमध्ये महाराजांबरोबर येऊ लागली, तसे इतर लोकही तिथे जाऊ लागले। गंगारामचा प्रश्न आपोआप नाहीसा झाला। थोड्याच दिवसात गंगाराम कांबळे यांचे हॉटेल चांगले चालू लागले। समाजातल्या सगळ्या जाती धर्मातले लोक त्या हॉटेलात जाऊ लागले। गंगाराम कांबळे एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून समाजात वावरू लागले। एका उन्हाळ्यात राजवाड्यावर घडला तो प्रसंग वरदान ठरला। त्या पाण्याने गंगारामच्या पोट्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवला। कोल्हापुरातील या हॉटेलात कोणालाच पाण्याचा विटाळ होईनासा झाला। शाहू महाराजांनी अस्पृश्यता निवारण्याच्या दृष्टीने अशा अनेक गोष्टी केल्या। कोल्हापूर संस्थानात एक हुकूम काढला। सरकारी अगर सार्वजनिक ठिकाणच्या विहिरी आणि पाणवटे सगळ्यांसाठी खुले केले।
या पाण्याचा उपयोग करताना जर कोणी शिवाशिव मानू लागले तर तो गुन्हा समजला जाईल व त्याला शिक्षा होईल अशी दवंडी पिटवली। त्या काळात महाराजांनी केलेली ही कामगिरी किती मोलाची होती नाही का? तर मित्रांनो, कसा वाटला आजचा पाठ आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। पाठ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो। कृपया चॅनल सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो। असेच नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्यासाठी आणणार आहोत। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपले खूप खूप धन्यवाद।